दादांचा अपघाती मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यानंतर काही दिवस मर्जरच्या बातम्या येत होत्या की त्या अगोदर हे डिस्कशन चाललेलं दोन्ही फॅक्शन्समध्ये तुमच्या की मर्जर करायला हवं. पण जशा त्या बातम्या थंड पडल्या तशा तुमच्या पक्षातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये पण लोक जरा नरमली आहेत, आता थंड झाली आहेत, ॲग्रेसिव्हली सरकारला अटॅक करत नाही आहेत, बोलत नाहीत. तुम्हाला सोडलं तर इतर कुणीही बोलत नाही आहे असं दिसून येतं. अशा वेळेला एक लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण होऊ शकतो की यांचं पण आता ठरलेलंच आहे, बॅकरूम चॅनल टॉक सध्या चाललेले आहेत, काय त्यांचं मॅनेज होऊन कंडिशन्स काय आहेत त्या हिशोबाने हे पण सुद्धा जाऊन NDAमध्ये जाणार आहेत. तर असा संभ्रम जर लोकांमध्ये निर्माण होत असेल तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? आणि अशी परिस्थिती उद्या निर्माण झाली की तुमचा पक्ष मर्ज होऊन NDAला जॉईन झाला तर रोहित पवार अशा परिस्थितीमध्ये काय भूमिका घेणार? दुसरा पर्याय घेईल. दुसरा पर्याय म्हणजे काय? काँग्रेसमध्ये जाणार रोहित पवार? बघेल ना, चूज करेल, पण BJP नाही. पण तुमच्या पक्षामधले नेते तुम्ही जेवढे अग्रेसिव्हली लढताय तेवढं अग्रेसिव्हली का लढत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांना राजकारणाचा खूप जास्त अनुभव असेल. आता आमचे शशिकांत शिंदे साहेब लढतात, आव्हाड साहेब लढतात, जयंत पाटील साहेब सुद्धा ते स्टेटमेंट तिथं देत असतात, सुप्रियाताई लढतात. त्यांना अनुभव जास्त असल्यामुळे कदाचित असं एक सायकोलॉजी झाली असेल, इलेक्शन जवळ असेल तर लढलेलं जास्त योग्य ठरू शकतं. मला तो अनुभव नसल्यामुळे मी रोज लढतो. त्यामुळे कदाचित आता ही स्टाईल माझी जी आहे ती इमॅच्युरिटी स्टाईल आहे का फार जास्त जेन्युइन आहे, फार मी जास्त स्वच्छ मनाचं आहे? नाही, काही टूक वाजलं तर आता का मगाशी एका बैठकीला जायचं होतं 3 वाजता, पण एक साधे काही मुलं आली, ते म्हणले अहो माझं 3 वर्षापासून आमचं एक 80 मुलं होती, 3 वर्षापासून हे अडकले, चला ना आमच्यावर सेक्रेटरीला तुमच्याशिवाय होणार नाही. मी गेलो त्यांच्याबरोबर, नंतर लेट झाली मला बैठक. म्हणजे वेळ हा तुमच्याकडे आहे 24 तास, त्यातून तुम्ही किती लोकांसाठी देता हे त्याच्यावर आहे. फक्त इलेक्शनसाठी जर तुम्ही थांबत राहिला तर मग तुमचं अस्तित्व संपू शकतं. आहे बघा, एक नवीन पिढी आता येत चालली आहे. आता नवीन पिढी ज्याला आपण जेनझी म्हणतो, त्यांचं मत असं झालंय सगळेच राजकारणी बकवास आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड, मतदानालाच येत नाही का त्यांचा विश्वासच कोणावर नाही. आता आम्ही सुद्धा असं डबल ढोलकी वाजवायला लागलो, आमच्यावर थोडी विश्वास बसणार आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा कुठं ना कुठंतरी एक भूमिका घ्यावी लागेल की हां ही भूमिका आहे आणि तसं जगावं लागेल, मग कुठंतरी उद्या जाऊन विश्वास. तेजसचाच प्रश्न आहे, परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये विचारतोय, कारण महाराष्ट्रात तशी चर्चा असते, आम्हालाही फोनवरती व्हॉट्सअप मेसेजवरती असं विचारलं जातं. एक, शरद पवार निवृत्त झाले राजकारणातून, सुप्रिया सुळे मोदी सरकारमध्ये मंत्री बनल्या, रोहित पवार काय करणार? 2, शरद पवार सुप्रिया सुळे NDAमध्ये गेल्या, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या, रोहित पवार काय करणार? 3, शरद पवार सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्ष हा NDA बरोबर केला तेव्हा रोहित पवारही सोबत जातील? नाही, संपले का? चौथा आहे. नाही, रोहित पवारचा पक्ष त्यांना सोडून जर का NDA सोबत, मोदींसोबत, भाजपसोबत गेला, मग रोहित पवारांसमोर पर्याय काय? नाही, एक तर पवार साहेब कधीही त्या विचाराबरोबर जाणार नाही. गेले 65 वर्ष ते कधी गेले नाहीत आणि आत्ता जातील असं मलाही वाटत नाही, कोणाला विश्वास सुद्धा बसणार नाही. त्यामुळे याच्यामधल्या बऱ्याच काही पर्याय हे होणारच नाहीत. आणि आत्या जे आहेत सुप्रियाताई, ह्या पवार साहेबांच्या मुलगी असल्या तरी त्या पवार साहेबांच्या भक्त आहेत. पवार साहेबांवर मुलगी तर आहेच, ते प्रेम असतंच, पण खूप जास्त प्रेम आणि विश्वास आहे विचारावर. त्यामुळे त्याही तसं करतील असं मला वाटत नाही. राहिला माझा विषय, मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की जर आपण पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, महाराष्ट्र धर्म, ह्या सगळ्या गोष्टी तिथं म्हणतो, तर मग मी भाजपबरोबर कसं जाणार? मी भाजपबरोबर जाणार नाही. मी भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी राहील. महाराष्ट्राने यापूर्वी बघितलेलं आहे, कधीच नाही म्हणता म्हणता देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांबरोबर, राष्ट्रवादी बरोबर गेलेच की. तो त्यांचा विषय झाला ना. पण तुमच्यावर अशी वेळ येणार नाही कशावर भाजप सोबत जाण्याची? ते बघा, कदाचित असंही होईल की आमची सत्ता येईल, काही होऊ शकतं. आणि आत्ता जे काय परिस्थिती या देशामध्ये आहे, म्हणजे पालतत्व सरकारचं, मतदान लोकांनी दिलं सरकारला निवडून आणण्यासाठी. आता सरकार म्हणते तुम्ही तेल सुद्धा खाऊ नका, पेट्रोल डिझेलची अडचण झाली, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याच्यात बऱ्याच काही अडचणी आहेत. अशात उद्या जाऊन कधीच काय वेगळं काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की उद्याचं उद्या आहे, पण आता आणि उद्या पण, म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या विचारावर मी जाणार नाही.
विलिनीकरणाचा प्रश्न सध्या थंड आहे, पण जेव्हा अजित पवार गेले तेव्हा तो प्रश्न खूप जास्त चर्चा होत होती आणि असं बोललं जात होतं की अजित पवारांच्या पक्षातले म्हणजे आता जो सुनेत्रा पवारांचा आहे त्यामध्ये 6 लोकांचा विरोध आहे. ते 6 लोक कोण आहेत, काय नेमकी त्यांची नावं आहेत? त्यातले ते हे दोघं आहेतच की. आणि राहिला प्रश्न हे आता दोघे म्हणजे कोण? ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध होता. होताच की. उरले 4. उरले 4. ते 4 मला माहित नाही, ते तुम्ही शोधा. आता राहिला प्रश्न, आता हे बघा, तुमचा अंदाज काय आहे? नाही लोकांना, तुम्हालाही अंदाज आलाय, लोकांनाही आलेला आहे. आता याच्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून म्हणतो हो विलिनीकरण ठरलं होतं. आता आम्ही काय म्हणतो, दादा नाही तर विलिनीकरण होणार नाही. पण ते आधी काय म्हणत होते, अरे चर्चाच नाही झाली. आणि मग महिन्यानंतर जेव्हा ते सोशल मीडियावर वगैरे त्यांना लोक पार काय जे काय करायला लागल्यानंतर ते काय म्हणायला लागले, हो हो अशी चर्चा झाली होती. म्हणजे भूमिका कोण बदलत आहे. त्यामुळे हे जे भूमिका बदलणारे लोक आहेत ते मुद्दामून अशी चर्चा सुरू ठेवली होती की आमच्याच पक्षाला विलिनीकरण हवं होतं. ते तसं नव्हतं, दादांना ते हवं होतं. आणि मग आम्ही एकत्रित येऊन पुढे जाऊन एक 2029चं उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवलं होतं. त्यामुळे या लोकांनीच कुठेतरी मध्ये एक वातावरण करण्याचा प्रयत्न केला. पण आता या दोघांवर खूप काही लोकांचा विश्वास आहे असं मला वाटत नाही. रोहितजी, तुम्ही म्हणताय की आता दादा नाहीत तर विलिनीकरण नाही. आम्हाला नंतर फोन येतात युनिफिकेशन होऊ शकतं, एकीकरण होऊ शकतं. म्हणजे आता ते दोन्ही पक्ष एक येणे असं कसं होणार? म्हणजे 2 गट एकमेकात विलीन होणे नाही तर एकीकरण होणे, युनिफिकेशन होणे. एकच पक्ष आमचा, आम्ही विसरलो सगळं. नाही मग त्यालाच विलिनीकरण म्हणतो ना. अच्छा, तुमच्या लेखी एकीकरण विलिनीकरण एकच आहे. हा म्हणजे एकच चिन्ह होणार ना. म्हणजे ते आता नाही. नाही ना असं तिकडनं प्रस्ताव आला तर कुठून? सुनेत्रा पवारांच्या गटाकडनं. आता मला माहित नाही, नवीन कन्सल्टंट आले तसं आम्हाला कळालंय. बर, आता पण पार्थ पवारांनी डिनाय केलंय ट्विट करून काय की ते नवीन कन्सल्टंट वगैरे काही नाही आहेत, ते सहज भेटायला आले होते. नाही, मग टायपोग्राफिकल एरर असेल. अच्छा ठीक आहे. त्यांच्याकडे टायपिस्ट सारखा चुकतो.